गावरान काळ्या मसाल्याची चिकनची भाजी बनवते मी आज. त्यासाठी आधी लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतली आणि कांदा टोमॅटोही चिरून घेतलं. कुकरमध्ये तेल घालून त्यात कांदा, ठेचलेली हिरवी मिरची, लसूण आणि टोमॅटो छान परतून घेतलं. मग त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून स्वच्छ धुवून घेतलेले चिकनचे पीसेसही टाकले. हे सगळं परतून घेऊन थोडी कोथिंबीर टाकली आणि गरम पाणी टाकून शिजायला ठेवलं. आता साडी घातली होती त्यामुळे थोडीशी शायनिंग चालतंय एवढं. त्यानंतर बाजूला एक कांदा आणि थोडंसं खोबरं गॅसवर एकदम काळं होईपर्यंत भाजून घेतलं. नंतर थोड्या तेलात हे कांदा, खोबरं, फुटाणे, आलं, लसूण, 1-2 हिरव्या मिरच्या परतून घेतल्या आणि थोडी कोथिंबीर घालून बारीक वाटण काढून घेतलं. नंतर कढईत तेल टाकून थोडं वाटण घातलं. आता खरी चव आली ती स्वादिष्टच्या काळ्या आणि लाल मसाल्यामुळे. हे मसाले अगदी अस्सल घरगुती पद्धतीने तयार केलेले आहेत. भाजीमध्ये हे मसाले वापरले तर दुसरे कुठलेही मसाले वापरण्याची गरज पडत नाही. ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. हे मसाले संपूर्ण महाराष्ट्रात कॅश ऑन डिलिव्हरीवर उपलब्ध आहेत. हे 2 चमचे काळा मसाला आणि 1 चमचा लाल मसाला घातला. उरलेलं वाटण आणि चिकनचं पाणी घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेत शेवटी शिजवलेलं चिकन आणि गरम पाणी घालून एक उकळी येऊ दिली. तुम्ही कसंही वाटण काढलं तरी तुमची भाजी तुम्हाला हवी तशी होत नसेल तर स्वादिष्टचे हे मसाले तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहायला हवे.